तर मित्रांनो, आता जे आहे सकाळीच आपल्या रेल्वेचं काम सुरू झालेलं आहे आणि अत्याधुनिक मशिनरीद्वारा आपण बघू शकतो की या ठिकाणी जे काही साहित्य आहे ते टाकवण्यासाठी एवढ्या मोठ्या मोठ्या क्रेन मित्रांनो या वरच्या लेवलपर्यंत येतात। मग ही आता सिस्टीम आपल्या दिग्रस या रेल्वे स्टेशनमध्ये मित्रांनो सुरू आहे। तर ह्या सगळ्या टेक्निकल बाबी आणि क्रेन मशीन वेगवेगळ्या आता पाहू शकतो आपण की साधारणतः 125 फुटापेक्षा जास्त हाईटला काही साहित्य खाली न्यायचं असेल तर मित्रांनो ही आपली क्रेन सिस्टीम या ठिकाणी उपलब्ध आहे। मित्रांनो, सध्या वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या आपण दिग्रसच्या धावंडा नदीवर आहो। इथलं पुलाचं काम आता झालेलं आहे आणि साईडला जे आहे तर ते इलेक्ट्रिक पोलचं पण मित्रांनो काम आपल्याला पूर्ण झालेलं आहे। आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये इथून खालून मित्रांनो आता हा साईडचा जो पूल आपला तयार झालेला आहे आणि इथून जे कठडे आहे मित्रांनो, ज्यावेळेला ट्रेन येईल आणि ट्रेन आल्यानंतर एखादा जर व्यक्ती इथे असला तर त्याला साईडनं इथं जाण्यासाठी ह्या रेलिंग जे आहेत ते खालच्या त्या बसवण्यात येईल। म्हणजे पब्लिक सिक्युरिटी, म्हणजे एखाद्या वेळेला ट्रेन आली आणि अचानकपणे कोणी यावरती असेल तर त्यावेळेला त्याच्या सिक्युरिटीसाठी मित्रांनो अशा पद्धतीचं हे त्याच्या उजव्या साईडला बनत आहे। आणि माझ्या या डाव्या साईडला आता बघू शकता आपण की हे इलेक्ट्रिक मित्रांनो हे जे आहेत खांब, याच्यावर इलेक्ट्रिकचे खंबे बसेल। आणि कारण आपली ट्रेन काही आता डिझेलची राहणार नाही, तर ही ट्रेन इलेक्ट्रिकची राहते, त्या माध्यमातून हे खंबे मित्रांनो या ठिकाणी बसवण्यात आले आहे। तर मित्रांनो, गुड मॉर्निंग। आपण जे आहे वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या धावंडा रिव्हरवर आहोत। आणि मित्रांनो, हे नेमका पिलर कशाचा आहे, म्हणजे हा पूल इकडं पूर्ण झालेला आहे आणि हा पिलर कशाचा आहे तर ही आपली मित्रांनो लाईन जी आहे ते इलेक्ट्रिक होणार आहे। आपण बघू शकतो की याच्यामध्ये 4 खांब असे असणार आहे आणि हे हा जो पिलर आहे तर या पिलरमध्ये मित्रांनो आपला इलेक्ट्रिकचा जो खांब आहे तर तो मित्रांनो इथं फिट होतो आहे। आणि मग इथे असे आपल्याला 4 खांब आहे। ही आपली धावंडा नदी आहे आणि धावंडा नदीच्या आपल्या या साईडला आपण बघू शकतो की हा पूर्ण मित्रांनो आता 100% पूर्ण झालेला आहे। आणि याचे साईडचे जे फर्मे आहेत मित्रांनो, साईडचे फर्मे ते पण या पुलाचे भरण्यात आलेले आहे। आणि आता इथे म्हणजे आता ज्याला आपण फायनल स्टेज म्हणतो तर ते हे पिलर जे आहेत हे पिलरही मित्रांनो तयार झालेले आहे। तर ही आजची अपडेट आहे।